Good morning, everybody. Everybody can hear me clearly? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Because my home Wi-Fi is not working, so I'm connected through my phone hotspot. So in case if you face any difficulties in hearing or clarity or something, let me know. As it is, I'm recording the session, so even if you miss something in between, you will be able to see the session. If you message me, I'll send you the link. We will start. Last time we had seen ट्रूथ टेबल्स म्हणजे आपण मागच्या वेळेला लॉजिकल कनेक्टिव्ह बघितले होते. त्याच्या आधी स्टेटमेंट म्हणजे काय बघितलं होतं. स्टेटमेंट म्हणजे काय हे बघून आपण काय बघितलं होतं, सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट कसं बनतं, कंपाऊंड स्टेटमेंट बनतं बाय जॉईनिंग टू सिंपल सेंटेन्सेस बाय लॉजिकल कनेक्टिव्ह. लॉजिकल कनेक्टिव्ह आपण बघितले होते मागच्या वेळेला 4 प्रकारचे. एक म्हणजे कंजंक्शन्स, एक डिसजंक्शन्स, एक इम्प्लिकेशन आणि एक डबल इम्प्लिकेशन. कंजंक्शन म्हणजे अँड, बट, इव्हन दो, हाऊएव्हर, देअरफॉर, सिन्स, हे सगळे काय आहेत, कंजंक्शन्स आहेत. डिसजंक्शन्स म्हणजे ऑर. कंजंक्शन इज रिप्रेझेंटेड ॲज डोंगर, डिसजंक्शन इज रिप्रेझेंटेड ॲज दरी. इम्प्लिकेशन म्हणजे इफ आणि देन असं असेल तर दॅट इज इम्प्लिकेशन. आणि डबल इम्प्लिकेशन बघितलं होतं. डबल इम्प्लिकेशन इज बोथ साइडेड ॲरो. इम्प्लिकेशन इज रिप्रेझेंटेड ॲज सिंगल साइडेड ॲरो. इफ आणि देन असेल तर इम्प्लिकेशन, आणि इफ अँड ओनली इफ ऑर डबल आय और आय डबल एफ असं असेल तर दॅट इज डबल इम्प्लिकेशन. इफ अँड ओनली इफ असेल तर डबल इम्प्लिकेशन. इफ आणि देन असेल तर सिंगल इम्प्लिकेशन, ऑर असेल तर डिसजंक्शन, अँड, बट, हाऊएव्हर, इव्हन दो, सिन्स हे असेल तर कंजंक्शन्स. आता आपण ट्रूथ व्हॅल्यूज चे इफेक्ट्स कसे होतात लॉजिकल कनेक्टिव्ह जे असतात त्याच्यावर, ते बघितलं होतं मागच्या वेळेला. जसं टी अँड टी, काही काही जणांना कनेक्शनचे इश्यूज असल्यामुळे ऐकू कमी येऊ शकतं. सो प्लीज बेअर दिस टाइम. टी अँड टी असं असेल, ट्रूथ अँड ट्रूथ असेल, अँड असेल लॉजिकल कनेक्टिव्ह, कंजंक्शन असेल तर टी अँड टी इज टी, टी अँड एफ इज एफ, एफ अँड टी इज एफ, आणि एफ अँड एफ इज एफ. लक्षात कसं ठेवलं होतं मागच्या वेळेला आपण, कंजंक्शन असेल तर टी एफ 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 असे आउटकम्स येतात. डिसजंक्शन असेल तर आउटकम्स काय येतात, टी 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 आणि एफ असे आउटकम्स येतात डिसजंक्शन असेल तर. इम्प्लिकेशन असेल तर टी एफ टी टी, आणि डबल इम्प्लिकेशन असेल तर टी एफ एफ टी. मागच्या वेळेला आपण एक्झाम्पल्स बघितले होते. आय लिव्ह इन पुणे आणि आय ट्रॅव्हल टू मुंबई हे 2 सेंटेन्सेस आहेत. आय लिव्ह इन पुणे अँड आय ट्रॅव्हल टू मुंबई, दोन्हीच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी टी आहेत. सो पी अँड क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू विल बी टी. हे मागच्या वेळेला बघितलं होतं. लक्षात कसं ठेवायचं, कंजंक्शन असेल तर टी एफ एफ एफ, डिसजंक्शन असेल तर टी 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 एफ, इम्प्लिकेशन असेल इफ आणि देन इम्प्लिकेशन और सिंगल ॲरो असं असेल तर टी एफ टी टी, आणि डबल इम्प्लिकेशन असेल तर टी एफ एफ टी. इथपर्यंत लक्षात आहे सगळ्यांना? प्लीज से येस. ओके. आपण एक्सरसाइजेस 1.3 केला होता ना, आता 1.4 करायचा होता आपल्याला. एक्सरसाइज 1.4. सेंटेन्स गिव्हन इज आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचे.
Let me open 1.4 in textbook. Write the following statements in symbolic form. That is the exercise. First sentence. If triangle is equilateral, then it is equiangular. हे आपल्याला symbolic form मध्ये लिहायचं आहे. If triangle is equilateral, this will be triangle is equilateral. This will be your P. It is equiangular. This will be your Q. And symbolic form will be if triangle is equilateral, then it is equiangular. P implication Q. This will be the symbolic form. Second sentence, it is not true that I is a real number. Let my P, sentence P be I is a real number, or it is true that I is a real number. This will be my sentence P. Negation P will be it is not true that I is a real number. So negation P will be the symbolic form. Next sentence is even though it is not cloudy, it is still raining. P is it is still raining. Q is it is cloudy. Symbolic form will be it is still raining even though it is not cloudy. म्हणजे P and even though म्हणजे and असतं conjunction. Negation Q not cloudy आहे. आपण Q काय पकडलाय it is cloudy पकडलाय म्हणून negation Q. P and negation Q will be the symbolic form. Next sentence is milk is white if and only if the sky is not blue. P milk is white. Q sky is blue. P double implication negation Q will be the symbolic form. Milk is white will be P. If and only if म्हणजे double implication the sky is not blue. आपला Q is sky is blue, therefore negation Q. P double implication negation Q will be the symbolic form. Next sentence, stock prices are high if and only if stocks are rising. Statement P is stock prices are high, Q is stocks are rising. P double implication Q, stock prices are high if and only if stocks are rising. Sixth, if Qutub Minar is in Delhi, then Taj Mahal is in Agra. P Qutub Minar is in Delhi, Q Taj Mahal is in Agra. Symbolic form will be P implication Q. Clear? सगळ्यांना? Yes, sir. Write these sentences down. Actual physical textbooks तुम्हाला 17th नंतर मिळायला लागतील मोस्टली.
शुड वी प्रोसीड? झालं लिहून सगळ्यांचं? For your reference, I have given you all the truth values. इथे conjunction, disjunction, implication, double implication चे, कारण आपल्याला पुढच्या एक्सरसाइजेस मध्ये लागणार आहे. Question number 2. Find the truth value of each of the following statements. आता आपल्याला काय काढायचं आहे? ट्रूथ व्हॅल्यू काढायची प्रत्येक स्टेटमेंटची. Let us see. The statement is, it is not true that 3 minus 7i is a real number. P will be 3 minus 7i is a real number. It is not true that 3 minus 7i is a real number. म्हणजे negation P. Is 3 minus 7i a real number? आहे का नाहीये? आहे का नाहीये 3 minus 7i real number? 3 minus 7i is a real number? नाहीये. ट्रूथ व्हॅल्यू किती आहे? F. P ची ट्रूथ व्हॅल्यू is F. So negation P ची ट्रूथ व्हॅल्यू will be T. Truth value of the statement will be T. Statement ची truth value will be T. Now if you look at the second sentence, if a joint venture is a temporary partnership, discount on purchase is credited to the supplier. My statement P will be joint venture is a temporary partnership and Q will be discount on purchase is credited to a supplier. P ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? इज जॉईंट व्हेंचर अ टेम्पररी पार्टनरशिप? टी का एफ? T. येस, जॉईंट व्हेंचर इज अ टेम्पररी पार्टनरशिप आणि डिस्काउंट ऑन परचेस इज क्रेडिटेड टू द सप्लायर. टी का एफ? जर्नल एंट्री काय होईल? सप्लायरला जेव्हा कॅश मिळेल गुड्स विकल्यावर तेव्हा जर्नल एंट्री काय करेल सप्लायर? आणि त्यांनी डिस्काउंट दिला असेल तर काय करेल? कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट. डिस्काउंट सेपूट असतं कॅशचं. Exactly. Debit. कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू गुड्स अशी एंट्री येईल ना. सो डिस्काउंट ऑन परचेस इज डेबिटेड टू द सप्लायर. त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू काय ह्याची? एफ. पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. पी ची टी आहे, क्यू ची एफ आहे. पी इम्प्लिकेशन क्यू ची काय येणार आहे? इथे बघा, पी इम्प्लिकेशन क्यू, टी इम्प्लिकेशन एफ इज गोइंग टू बी एफ. सो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट इज एफ. समजतंय? Third sentence. Every accountant is free to apply his own accounting rules if and only if machinery is an asset. Two statements will be every accountant is free to apply his own accounting rules will be P. Truth value is F. Machinery is an asset. काय आहे truth value? T. T. Machinery is an asset. Truth value is T. म्हणजे P ची ट्रूथ व्हॅल्यू F आहे आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे. डबल इम्प्लिकेशन F, डबल इम्प्लिकेशन T. F
टी आणि एफ डबल इम्प्लिकेशन टी विल बी एफ. त्याच्यामुळे स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू विल बी एफ. देन झाले ना. राईट ऑल दिस. फोर्थ आणि फिफ्थ तुम्ही तुमचं करा आणि सांगा मला. Neither 27 is a prime number nor divisible by 4. 3 is a prime number and an odd number. Copy these three, do fourth and fifth on your own.
फोर्थचं काय आलं? आला कोणाचं फोर्थ? Neither 27 is a prime number nor divisible by 4. कुठलं कनेक्टिव्ह येईल? निगेशन. हा, निगेशन येईल. निगेशन P, निगेशन Q असे येऊ शकतात. निगेशन P, निगेशन Q. कनेक्टिव्ह कुठलं येईल मध्ये? If P is 27 is a prime number, negation P will be 27 is not a prime number. Disjunction. काय? Conjunction, Dis- correct. 27 is not a prime number and not divisible by 4. Truth value काय येईल? T येईल, T. सगळ्यांची आली ट्रूथ व्हॅल्यू T, फोर्थ ची. Question number 5. 3 is a prime number and an odd number. 3 is a prime number will be P, which is true. 3 is an odd number will be T, which is also true. T and T, truth value will be T. झालं सगळ्यांचं? Should we move to next question? Say yes झालं असेल तर. Yes, sir. Good. Question number 3. If P and Q are true and R and S are false, P and Q ची truth value काय आहे? T. R and S ची truth value काय आहे? F. Then find the truth value of each of the following compound statements. पहिलं statement is P and into bracket Q and R. Let's see how I have solved. First sentence is P and Q and R. हे टेबल पाठ असणं गरजेचं आहे. हे पाठ पाहिजे टेबल, त्याच्याशिवाय क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही. मी इथे रेफरन्सला काढलंय प्रत्येक पेजवर टेबल, सो दॅट यू कॅन रिफर टू इट, पण पाठ पाहिजे टेबल. First question is P and Q and R. P and Q and R can be written as P आणि Q ची truth value काय आहे? T. R ची truth value is F. P and Q च्या truth values आहे T and R and S च्या truth values आहे F. So this P and Q and R can be written as T and into bracket T and F. Now T and F ची combined truth value काय आहे? T and F ची combined truth value is F. म्हणून पुढच्या स्टेपला T and ह्याची combined truth value F. T and F again combined truth value is F. So truth value of the complete statement P and Q and R is F. कळलं सगळ्यांना? Let's look at the second statement. P implication Q or R and S. P implication Q or R and S. कसं लिहू शकतो आपण? T implication T, because P and Q च्या truth values T आहेत. R and S च्या truth values F आहेत. T implication T or F and F. T implication T will be T. F and F will be F. T or F. Combined truth value will be T. समजतंय सगळ्यांना?
Question number 3. Negation. Square bracket. In circular brackets. Negation P or S. And negation Q and R. This can be written as negation T or F and negation T and F. Simplifying this, negation T will be F or F and F. Simplifying negation square bracket F and F, negation F T. टेबल पाठ असेल तर लगेच येतं. Question number 4 and question number 5. समजलंय सगळ्यांना नक्की? Please solve the questions. Answers आहेत स्क्रीनवर तुमच्या अडले तर. Try to solve on your own. समजलंय का नाही नक्की सांगा, yes or no. Yes, sir. Okay. हे 5 क्वेश्चन सॉल्व करा. Then we will go to next question.
डन. पुढचं सोडवायचं. Yes, sir. ओके. फोर्थ पण झालं ना. सिक्स्थ पण झालं ना. Question number 4. Assuming that the following statements are true, Sunday is holiday, Ram does not study on holiday. Find the truth values of the following statements. What are the statements? Sunday is a holiday and Q is Ram does not study on holiday. दोन्हीची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, पी आणि क्यू ची. फर्स्ट sentence is Sunday is not a holiday or Ram studies on holiday. Sunday is not a holiday will be negation P, or Ram studies on holiday will be negation Q. Negation P or negation Q. Negation T or negation T म्हणजे F or F. Truth value will be F. Second one, if Sunday is not a holiday, then Ram studies on holiday. If Sunday is not a holiday, म्हणजे negation P, then Ram studies on holiday, negation Q. Ram studies on holiday is negation Q. Negation P, implication negation Q. Negation T, implication negation T. F implication F. F implication F will be T. Remember that. F implication F will be T. T है इथे. F implication F. So truth value will be T. Third sentence, Sunday is a holiday and Ram studies on holiday. Sunday is a holiday, P. Ram studies on holiday will be negation Q. Ram does not study on holiday will be Q. Ram studies on holiday is negation Q. P and negation Q, T and negation T, T and F. Truth value is F. करा कॉपी, 2 मिनिटं देतो.
करायचं पुढचं. Question number 5. He swims, water is warm. P is he swims, Q is water is warm. Give the verbal statements for the following symbolic statements. P double implication negation, Q. He swims if and only if water is not warm. Negation of P or Q. It is not true that he swims or water is warm. Q implication P. If the water is warm, then he swims. Q and negation P. Water is warm and he does not swim. लिहा पटकन ने. Give the heading quantifiers. Quantifiers. Now pay attention. If I say a statement, for all values of x which belong to set of real numbers, x square is non-negative. Suppose if I say a statement for all values or for every value of x which belongs to the set of real numbers such that x square is non-negative. आता इथे whenever in a statement I say all values or every value, तेव्हा we can write it
in a quantifier or a symbol which denotes for all in ulta a. उलटा ए काढलाय. उलटा ए म्हणजे काय? फॉर ऑल. दिस इज अ क्वांटिफायर म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म ऑफ अ स्टेटमेंट, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ वर्ड्स. क्वांटिफायर विच सजेस्ट अस अ क्वांटिटी. उलटा ए म्हणजे फॉर ऑल एक्स. कसा लिहायचा? फॉर ऑल एक्स उलटा ए आणि एक्स असा लिहिलाय. नाव सिम्बॉलिक फॉर्म मध्ये ते स्टेटमेंट मी कसं लिहू शकतोय? For all x which belongs to R, x square is non-negative. म्हणजे for all x belonging to R, comma x square greater than or equal to 0. For all हा जो क्वांटिफायर आहे ह्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल क्वांटिफायर. For all म्हणजे उलटा a. That quantifier is called universal quantifier. Now consider the second statement. There exists a value of x. Second statement, there exists a value of x such that x plus 4 is equal to 7 and x belongs to the set of natural numbers. There exists a value of x such that x plus 4 is equal to 7 and x belongs to the set of natural number. If this is my statement, symbolically I can write like this: x belongs to n such that x plus 4 is equal to 7. There exists, जसं वरती for all होतं तसं there exists किंवा there are some values of x. हे कसं लिहिणार आहे आपण? उलटा ई ने लिहिणार आहे. there exists is symbolized as उलटा ई आणि x. there exists some values of x which belongs to set of natural numbers such that x plus 7 is equal to 4. Ulta E is called existential quantifier. Ulta A म्हणजे for all आणि उलटा E म्हणजे there exists. उलटा E काढला की there exists, उलटा A काढला की for all. उलटा A is called universal quantifier आणि उलटा E is called existential quantifier. Copy this down. Highlighted part. Universal quantifier and existential quantifier. Ulta A is called universal quantifier, which is a symbol of for all, and Ulta E is called existential quantifier, which is a symbol of there exists. When you copy this, we will take a break of 5 minutes.
and start with next exercise. (9:33) in my clock. We will start next exercise at 9:40.
Exercise 1.5. Use quantifiers to convert each of the following open sentences defined on n into a true statement. आपल्याला क्वांटिफायर्स वापरायचे, दोनच क्वांटिफायर्स आपल्याला येतात. पहिला क्वांटिफायर इज युनिव्हर्सल क्वांटिफायर which symbolizes for all, and second is existential quantifier which symbolizes there exists. We have to use the quantifiers to convert each of the following open sentences, these are open sentences defined on n, into a true statement. True statement convert करायचे आहेत open statements ला, open sentences ला, using quantifiers. First one, x square plus 3x minus 10 is equal to 0. There exists x which belong to z. इथे n पाहिजे z च्या ऐवजी, please correct. There exists x which belongs to n such that x square plus 3x minus 10 is equal to 0. हे true statement झालं. Into bracket write down x is equal to minus 5, x is equal to 2, x is equal to 2च n आहे फक्त. X is equal to minus 5 comes in a set of integers z. X is equal to 2 satisfies the equation. म्हणजे काय केलं आपण, हे ओपन सेंटेन्स होतं. x square plus 3x minus 10 is equal to 0 was a open sentence. आपण ह्याला ट्रू पहिले स्टेटमेंट केलं आणि ट्रू स्टेटमेंट बनवलं त्याला क्वांटिफायर्स वापरून. कसं, देअर एक्झिस्ट x which belong to n such that x square plus 3x minus 10 is equal to 0 आणि x ची व्हॅल्यू काय आहे 2. When x is equal to 2 it satisfies the
इक्वेशन. समजतंय का सगळ्यांना? ओपन सेंटेन्स क्वांटिफायर वापरून काय केलं आपण? ट्रू स्टेटमेंट बनवलंय. कसं बनवलं? देयर एक्झिस्ट एक्स सच दॅट झेड or there exists x which belongs to n such that x square plus 3x minus 10 is equal to 0, x is equal to 2 satisfies the equation. कळलं का नाही सगळ्यांना? येस और नो? सगळे आले का परत? Yes, sir. ओके. तर ते x is equal to -5 काय? x is equal to -5 का घेतलंय ब्रॅकेट मध्ये? x is equal to -5 पण सॅटिस्फाय करतं कारण इक्वेशन, म्हणून घेतलंय. दोन फॅक्टर्स त्याचे मायनस x is equal to -5 आणि x is equal to 2 असे येणार आहेत. पण आपल्याला फक्त क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? n डिफाइंड ऑन n पाहिजे, नॅचरल नंबर्स. म्हणून मी x is equal to 2 लिहिलंय. मी इथे z चा सेट केलाय, z चा सेट म्हणजे इंटिजर्स, त्याच्यामुळे आय कॅन अकोमोडेट x is equal to -5 आणि x is equal to 2. -5 कसं आलं? इफ यू सॉल्व क्वाड्रॅटिकली दिस इक्वेशन तर x च्या दोन व्हॅल्यूज विल बी x is equal to -5 आणि x is equal to 2. पण आपल्याला फक्त n वर डिफाइन करायचंय, म्हणून मी -5 रिजेक्ट करून 2 ठेवलंय फक्त. तुम्ही x is equal to -5 लिहिलं नाही तरी चालेल, फक्त x is equal to 2 लिहा आणि इथे z च्या ऐवजी n लिहा. There exists x which belongs to n such that x square plus 3x minus 10 is equal to 0 is a true statement and x is equal to 2 satisfies the equation. समजलं? सेकंड बघा, अजून समजेल. 3x plus 4 less than 9 हे ओपन सेंटेन्स आहे. क्वांटिफायर वापरून आपल्याला काय करायचंय? ट्रू स्टेटमेंट करायचंय. There exists x which belong to n such that 3x plus 4 less than x is a true statement. X is equal to 1. Satisfy the equation 3x plus 4 less than 9. जर x is equal to 1 घेतला तर 3 into 1 3, 3 plus 4 is less than 9. ही इक्वेशन सॅटिस्फाय होतं. केव्हा होतं? when we say there exists x which belongs to n such that 3x plus 4 less than 9 is a true statement and x is equal to 1, satisfy the equation 3x plus 4 less than 9. समजतंय का? थर्ड क्वेश्चन बघा. ओपन सेंटेन्स इज n square greater than or equal to 1. For all n which belong to n set of natural numbers, for all n, for all म्हणले मी इथे, which belong to n, n square is greater than or equal to 1. सगळे नॅचरल नंबर्स चा स्क्वेअर इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1. म्हणून इथे फॉर ऑल सगळे, म्हणून फॉर ऑल लिहिलंय मी. फॉर ऑल n which belong to capital N म्हणजे सेट ऑफ नॅचरल नंबर्स, n square greater than 1, greater than or equal to 1 is a true statement. All n which belong to n satisfy the equation n square greater than or equal to 1. म्हणून इथे फॉर ऑल उलटा a काढलाय. Next open sentence is 2n minus 1 is equal to 5. There exists n which belong to n such that 2n minus 1 is equal to 5 is true. N is equal to 3 which belong to n satisfies the equation. Y plus 4 greater than 6. There exists y which belong to n such that y plus 4 is greater than 6. Y is equal to 3 satisfies the equation. 3y minus 2 less than or equal to 9. There exists y which belong to n such that 3y minus 2 less than or equal to 9 is true. Y is equal to 2 satisfies this equation. समजतंय का?
ओपन सेंटेन्स काय केलं आपण क्वांटिफायर वापरून स्टेटमेंट्स बनवले. येस ऑर नो? प्लीज अनम्यूट अँड आन्सर येस ऑर नो. Yes, कळले sir. का सगळे का नाही? सर ओके, लिहा मग.
Let us read question number 2. If set B मध्ये कुठले एलिमेंट्स आहेत 2, 3, 5, 6 and 7. Determine the truth value of each of the following. For all x which belong to B such that x is prime number. For all x which belong to B such that x is a prime number. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल? टी येईल का एफ येईल? F येईल because 6 is not a prime number. There exists n which belong to B such that n plus 6 is greater than 12. What will be the truth value? T. T. Correct. N is equal to 7. Satisfy this equation. There exists n which belong to B such that 2n plus 2 is less than 4. What will be the truth value? False. False. Truth value will be F. No value of n. Satisfy this equation. For all y which belong to B such that y square is negative. Truth value will be false. If there is no value of y which belong to B such that y square is negative. For all y which belong to B such that y minus 5 belong to n. For all y. T. True. For all y. Why? False. False. For all a. 2 minus 5, does it belong to n? 3 minus 5 does it belong to n? 5 minus 5 False. also does not belong to n. आणि इथे for all आहे. For all असल्यामुळे काय आहे? Truth value is f. लिहिताना असं लिहायचं. मी जसं स्क्रीनवर दिसतंय ना तुम्हाला, मी जसं लिहिलंय तसं लिहायचं. First, for all x which belong to B such that x is a prime number as x is equal to 6 does not satisfy the condition, truth value is f. असं प्रत्येक ह्याला रिझन पण द्यायचं आणि लिहायचं. लिहा.
give heading truth tables of statement patterns. Truth tables of statement patterns. ह्याच्यात आपल्याला काय करायचं असतं, ह्याच्यात आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असतात, कंपाऊंड स्टेटमेंट्स दिलेले असतात, स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले असतात आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल काढायचं असतं. We have to draw the truth table of that statement pattern. एक्सरसाइज मधलाच घेतलाय मी पहिला स्टेटमेंट पॅटर्न, एक्सरसाइज 1.6 मधला. Prepare truth tables for the following statement patterns. First statement pattern is P implication, negation P or Q. हाच घेतलाय मी, P implication, negation P or Q. आता जेव्हा आपल्याला ट्रूथ टेबल काढायचं असतं स्टेटमेंट पॅटर्नचं, तेव्हा फर्स्ट वी नीड टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ रोज अँड द नंबर ऑफ कॉलम्स वी हॅव टू ड्रॉ फॉर ड्रॉइंग द ट्रूथ टेबल ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न्स. म्हणजे पहिल्यांदा काय करायला लागतं आपल्याला, नंबर ऑफ रोज किती आहेत त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आणि नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत आपल्या ट्रूथ टेबल मध्ये. नंबर ऑफ रोज इन आर ट्रूथ टेबल अँड नंबर ऑफ कॉलम्स इन आर ट्रूथ टेबल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागतात. त्याप्रमाणे नंबर ऑफ रोज आणि कॉलम काढायचे आणि मग ट्रूथ टेबल बनवायला सुरुवात करायची. आता ते कॅल्क्युलेट कसं करायचं ते आपण बघूयात. पहिल्यांदा नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ स्टेटमेंट्स इन अ स्टेटमेंट पॅटर्न हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायला लागतं. नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत स्टेटमेंट पॅटर्न मध्ये, म्हणजे P Q R S हे काय आहेत आपले स्टेटमेंट्स आहेत. P Q R S दीज आर स्टेटमेंट्स. आता या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये किती नंबर ऑफ स्टेटमेंट्स आहेत, दोन नंबर ऑफ स्टेटमेंट्स आहेत, एक P आहे आणि एक Q आहे. दोन नंबर ऑफ स्टेटमेंट्स आहे, R आणि S नाहीये. टू नंबर ऑफ स्टेटमेंट्स आर देअर. हे कशासाठी करतोय आपण, नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ रोज काढायला. पहिल्यांदा फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ रोज अँड देन वी कॅल्क्युलेट द नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रोज कॅल्क्युलेट करायला फर्स्ट यू हॅव टू आयडेंटिफाय how many number of statements are there in the statement pattern. How many number of statements are there in this statement pattern? Two number of statements. So number of rows is equal to 2 raised to n. जर तीन स्टेटमेंट असले असते P Q आणि R तर number of rows in our truth table would have been 2 raised to 3. जर चार स्टेटमेंट असले असते तर number of rows will be 2 raised to 4. So first identify how many number of statements are there and number of rows in your truth table are going to be 2 raised to n, which is equal to, in this case, 2 raised to 2, which is equal to 4. 4 number of rows. 4 rows दिसतायत बघा, rows ट्रूथ टेबल मध्ये. किती रोज आहेत, 4 रोज आहेत या ट्रूथ टेबल मध्ये. ह्याच्याने आपल्याला काय मिळतं, नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ रोज मिळतात. नाव नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ कॉलम्स मध्ये जसं आपण नंबर ऑफ रोजच्या वेळेला आयडेंटिफाय केलं होतं, नंबर ऑफ स्टेटमेंट्स आयडेंटिफाय केले होते, तसे नंबर ऑफ कॉलम्सच्या वेळेला आपल्याला कनेक्टिव्स आयडेंटिफाय करायला लागतात. कनेक्टिव्स किंवा इंडिकेटर्स आयडेंटिफाय करायला लागतात. इंडिकेटर्स म्हणजे काय, दिस इम्प्लिकेशन इज अन इंडिकेटर, निगेशन इज अन इंडिकेटर, और डिसजंक्शन इज अन इंडिकेटर. या केस मध्ये किती इंडिकेटर्स आहेत, 3 इंडिकेटर्स आहेत. एक आपलं इम्प्लिकेशन आहे, एक निगेशन आहे आणि एक डिसजंक्शन आहे. 3 इंडिकेटर्स आहेत. सो नंबर ऑफ कॉलम्स विल बी m plus n, where m is the number of indicators and n is the number of statements. Number of indicators 3 आहेत, number of statements 2 आहेत. Columns किती करायचे आहेत आपल्याला, m plus n, which is equal to 5. Number of columns we have to make is
5. किती कॉलम्स आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5. सो ट्रूथ टेबल काढायच्या आधी पहिल्या दोन स्टेप्स काय आहेत आपल्या? पहिले वी हॅव टू आयडेंटिफाय द नंबर ऑफ रोज अँड देन वी हॅव टू आयडेंटिफाय द नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रोज आयडेंटिफाय करायला आपल्याला काय आयडेंटिफाय करायला लागतं आधी? नंबर ऑफ स्टेटमेंट्स. नंबर ऑफ रोज विल बी 2n. आणि नंबर ऑफ कॉलम्स जेव्हा आयडेंटिफाय करायचे असतात तेव्हा वी हॅव टू आयडेंटिफाय द नंबर ऑफ इंडिकेटर्स. नंबर ऑफ इंडिकेटर्स. इथे implication is first indicator, this is the second, this is the third. So number of indicators किती झाले इथे? 3 झाले number of indicators. जर रिपीट होत असेल एखादा इंडिकेटर तर तो काउंट करायचा नाही. फॉर एक्झाम्पल इन माय स्टेटमेंट पॅटर्न निगेशन P दोनदा येत असेल तर ते एकदाच काउंट करणार आहे आपण. दुसऱ्यांदा ते निगेशन साइन काउंट नाही करायचं. या केसमध्ये सगळे एकदाच येत आहे. Number of indicators किती आहेत? 3. So number of columns will be m plus n, which is 3 plus 2. 5 number of columns. Now we have to draw a truth table of this statement pattern. अख्ख्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल आपल्याला काढायचा आहे. पहिले काय करणार? आपल्याला नंबर ऑफ रोज माहिती आहेत, नंबर ऑफ कॉलम्स माहिती आहेत. आपण आखून घेणार नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स ट्रूथ टेबल काढायच्या आधी. एकदा आखून घेतले नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स की पहिले वी विल स्टार्ट विथ P अँड Q. पहिले सगळे स्टेटमेंट्स लिहायचे. R असतं तर इथे R पण ऍड झाला असता. पहिले काय लिहिलं मी? स्टेटमेंट्स लिहिले P आणि Q आणि आपल्या 4 पॉसिबिलिटीज लिहिल्या TT TF FT FF. हे पहिले करून घ्यायचं. त्याच्यानंतर वी हॅव टू सी आपल्याला काय काय करायला लागणार आहे. इथे निगेशन P आपल्याला लागणार आहे. सो मी पुढचा कॉलम कुठला केला? निगेशन P चा कॉलम केला. त्याच्यानंतर आपल्याला निगेशन P और Q ह्याचा एक कॉलम लागणार आहे. निगेशन P और Q ह्याचा एक कॉलम लागणार आहे. आणि त्याच्यानंतर लास्ट कॉलम विल बी P इम्प्लिकेशन निगेशन P और Q. म्हणजे पहिले कुठले कॉलम केले मी? जे माझे स्टेटमेंट्स आहेत त्याचे कॉलम केले. त्याच्यानंतर मला काय काय लागणार आहे ते बघितलं. निगेशन P लागणार आहे, मग इथे निगेशन P चा कॉलम केला. निगेशन P और Q लागणार आहे, मग इथे निगेशन P और Q चा कॉलम केला. आणि त्याच्यानंतर पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न P इम्प्लिकेशन निगेशन P और Q. P आणि Q आपल्या 4 पॉसिबिलिटीज नेहमीच्या लिहून घेतल्या TT TF FT FF. त्याच्यानंतर निगेशन P विल बी इथे T आहे P च्या कॉलम मध्ये, म्हणून निगेशन P च्या कॉलम मध्ये इथे काय येणार? F येणार आहे. याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आर टेकन फ्रॉम P कॉलम. निगेशन P या कॉलम मध्ये T आहे म्हणून इथे F, इथे F आहे म्हणून इथे T, इथे F आहे म्हणून इथे T येणार. नाव पुढचा कॉलम बघा, निगेशन P और Q असं आहे. निगेशन P और Q म्हणजे आय एम गोइंग टू कन्सिडर दिस कॉलम अँड दिस कॉलम. निगेशन P चा कॉलम पहिले कन्सिडर करणार मी. F और T, F और T ची ट्रूथ व्हॅल्यू कंबाइंड काय येणार आहे? T. F और F ची कंबाइंड ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? F येणार आहे. T और T ची कंबाइंड ट्रूथ व्हॅल्यू इज गोइंग टू बी T आणि T और F ची कंबाइंड ट्रूथ व्हॅल्यू इज गोइंग टू बी T. ह्याच्यावरनं मला काय मिळाल्या? या कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यूज मिळाल्या. आता लास्ट कॉलम P इम्प्लिकेशन निगेशन P और Q म्हणजे कुठले दोन कॉलम्स मला घ्यायचे? एक मला P कॉलम घ्यायचा आहे आणि निगेशन P और Q या दोन्ही कॉलमचं काय करायचंय मला? इम्प्लिकेशन म्हणजे T इम्प्लिकेशन T विल बी T. T implication F will be F. F implication T will be T and F implication T will be T. So this column is going to be my answer. समजलं सगळ्यांना?
का नाही? Yes, sir. राईट फ्रॉम द स्टार्ट नंबर ऑफ रोज कसे मोजायचे, नंबर ऑफ कॉलम्स कसे मोजायचे, त्याच्यानंतर काय काय लिहून घ्यायचं आणि ट्रूथ टेबल काढायचं. हे ट्रूथ टेबल मी तुमच्या रेफरन्सला दिलंय इथे, बट यू हॅव टू बाय हार्ट दिस, त्याच्याशिवाय क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाहीत. कळलं हे सगळं ट्रूथ टेबल स्टेप वाईज कसं काढलं? प्लीज कॉपी दिस. राईट फ्रॉम number of rows, number of columns, आणि then draw the truth table.
समजलं ट्रूथ टेबल कसं काढायचं? येस और नो? येस सर. ओके. इन केस जर क्लॅरिटी नसेल ऑडिओला किंवा मध्ये मध्ये कट झालं असेल तर रेकॉर्डेड आहे सेशन माझ्याकडे. आय कॅन सेंड यू द लिंक. ज्यांना ज्यांना रेकॉर्डेड सेशन हवंय आजचं त्यांनी पिंग करा मला पर्सनली. I will send you the link. We will stop here today. We will continue with English lecture in 10 minutes. I'll send you the new meeting ID for English lecture at 10:30. We will stop here for maths. See you on Tuesday.